चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला। जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली। डिसेंबरच्या अखेरपासून आठवड्याच्या शेवटी किमती वधारण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे। तो या आठवड्यात पण दिसून आला। सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1000 रुपयांनी महागली। बजेटपूर्व सोने चांदीत नरमाईचा सूर असले तरी बजेटनंतर किमतीत किती वाढ होते याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे। काय आहेत आता सोने चांदीच्या किमती पहा। सोन्याच्या किमतीत वाढ। जानेवारी महिन्यात सोन्याचं घसरणीचं सत्र होतं तर काही दिवस किमतीत वाढ झाली। या महिन्याचे सोने 2200 रुपयांनी उतरले। या आठवड्यात पण सोन्याच्या किमतीत नरमाई होती, पण 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयाची घसरण झाली, तर 26 जानेवारी रोजी सकाळी दरवाढ झाली, तर संध्याकाळी किमतीत 100 रुपयाची घसरण दिसली। गुड रिटर्न्सनुसार आत्ता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। चांदीने गाठला मोठा पल्ला। जानेवारीत चांदीचे ग्राहकांना दिलासा दिला। या आठवड्यात पण चांदीत घसरण झाली। 23 जानेवारी रोजी 500 रुपयांना स्वस्ताई आली, तर 24 जानेवारी रोजी किमतीत 300 रुपयाची वाढ झाली। 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली। 26 जानेवारी रोजी किमतीत बदल दिसला नाही। 3 दिवसात एकूण 1000 रुपयांनी चांदी महागली। गुड रिटर्न्सनुसार 1 किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे, तर 24 कॅरेटचा भाव काय? इंडियन बुलियनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली। 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये, 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,553 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचले। 1 किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर नाही। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।